आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की अकॅडमिक प्लॅनिंग मॉड्यूलमध्ये अकॅडमिक सेशन्स क्रिएट कसे करायचे आणि त्यामध्ये आपला टीचिंग प्लॅन ऍड कसा करायचा. तर हे आपण यात बघणार आहे. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला, सगळ्यात आधी आपल्याला अकॅडमिक प्लॅनिंग मध्ये जायचं आहे. त्यानंतर ऍक्सेस न्यू व्हर्जनवर क्लिक करायचं आहे. ऍक्सेस न्यू व्हर्जन मध्ये गेलो की आपल्याला ज्या सब्जेक्टसाठीचे सेशन्स क्रिएट करायचे, लेट अस से की आपल्याला सेशन्स क्रिएट करायचे आहेत. मी म्हणतो की इथं रिसर्च मेथॉडॉलॉजी आणि बायोस्टॅटिस्टिक्स थेअरी हा सब्जेक्ट माझ्याकडे आहे. मला पहिल्यांदा त्याच्यासाठी सेशन्स क्रिएट करावे लागतील आणि त्यानंतर त्या प्रत्येक सेशनला माझ्या सिलेबसचे पॉईंट्स ऍड करण्यासाठी मला युनिट्स नंतर ऍड करावे लागतील. तर सगळ्यात आधी आपल्याला सेशन्स ऍड केले पाहिजे. त्यामुळे रिसर्च मेथॉडॉलॉजी आणि बायोस्टॅटिस्टिक्स हा जो सब्जेक्ट मला अलॉट झालेला आहे, अजून आम्ही यामध्ये कसलीही ऍडिशन केलेली नाहीये. तर मी फक्त एक डेमॉन्स्ट्रेशन मधून म्हणून यामध्ये मी तुम्हाला ऍडिशन्स करून दाखवणार आहे. तर काय करायचं, तर हे रिसर्च मेथॉडॉलॉजी आणि बायोस्टॅटिस्टिक्स थेअरी जे आहे त्याच्या इथं सेशन्स जिथं लिहिलंय त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती आपण क्लिक केलं की त्यानंतर पुढचं पेज ओपन होईल. तर ह्या पेजमध्ये इथं तुम्हाला लेफ्ट हँड साईडला 3 बटन दिसतात, ऍक्शन, ऍड आणि रिपोर्ट्स. त्यामध्ये आपल्याला ऍड ह्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ऍड बटनवर क्लिक केलं की तुम्हाला एक ड्रॉपडाऊन दिसेल, त्यामध्ये चौथा ऑप्शन आहे ऍड वीकली टाइम टेबल. तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर आपण क्लिक केलं की इथं आपण वीकली टाइम टेबल ऍड करू शकतो. आता आपल्याला ट्युटोरियल्स असू शकतात, सेशन्सही असू शकतात. लेट अस से की मला सेशन ऍड करायचे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जर 4 आठवड्यामध्ये जर आपण 4 वेळा जर आपण त्या सब्जेक्टसाठी आर्स घेणार असू ऍज पर टाइम टेबल, तर त्यामध्ये एक ट्युटोरियल असणार आहे आणि 3 आपल्या थेअरीचे सेशन्स असणार आहेत. तर त्या पद्धतीने तुम्ही इथं सेशन्स टाकून घेऊ शकता की लेट अस से मी सेशन्स, आता फॉर एक्झाम्पल पीजी साठी आम्ही सेशन्स ऍड करतो. तर इथं सेशन्सवर क्लिक केलं, स्टार्ट डेट टाकली. लेट अस से माझी स्टार्ट डेट काय होती ह्या सेशनची, की लेट अस से आपण सुरुवात केली म्हणजे ह्या सेमिस्टरला, ज्या सेमिस्टरमध्ये रिसर्च मेथॉडॉलॉजी सब्जेक्ट आहे त्या सेमिस्टरची सुरुवात झाली ही 2 जानेवारी पासून सुरुवात झालेली आहे आणि त्याचं एंड होणार आहे ते 15 मे ला एंड होणार आहे. तर हे मी इथं ऍड करून घेतलं. त्यानंतर मी हा सब्जेक्ट जो आहे ह्याचे माझे जे 3 थेरी सेशन्स आहेत हे कधी कधी होते, तर लेटेस्ट ते माझे ते सेशन्स होते मंडेला, ट्युजडेला आणि वेडनसडेला. कधी कधी असंही असेल की मंडेला 2 होते आणि वेडनसडेला 1 होता. तर मी काय करीन की इथं मंडेला सिलेक्ट करीन, वेडनसडेला सिलेक्ट करीन. आता मंडेला माझा सेशन सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला आहे. तर सकाळी जर माझा सेशन आहे 10 ते 11, तर मी इथं 10 to 11 टाकेन. आणि त्यानंतर सोमवारीच माझा अजून एक सेशन आहे संध्याकाळी. तर त्यासाठी मी इथं पुढे प्लस बटन तुम्हाला दिसतं, त्या प्लस बटनवरती मी क्लिक करेन, जेणेकरून मला पुढचं अजून एक सेशन मंडेच ऍड करता येईल, जे की माझं असणार आहे 13:45. म्हणजेच 1:45 माझं सेशन सुरू होणार आहे आणि 2:45 संपणार आहे. सो इट विल बी 14:45. तर अशा पद्धतीने 2 सेशन्स मी ऍड केलेले आहेत. वेडनसडेला माझं सेशन होतं 12 ते 1, तर मी ते ऍड करेन 12:00 to 13:00. तर अशा पद्धतीने माझे 3 सेशन्स माझे ऍड झालेले आहेत. ओके, आणि ट्युटोरियलचं माझं एकच सेशन असणार आहे. ठीक आहे. तर आता मी काय करेन, इथं ऍड करेन. तर आता माझे सेशन हे ऍड झालेले आहेत इथं. ठीक आहे. तर टोटल किती सेशन आहेत, तर टोटल 57 सेशन्स माझे होत आहेत ह्या सेटचे. आता अजून काय मी ऍड करणार आहे, तर ट्युटोरियल ऍड करणार. पुन्हा मी ऍड वरती क्लिक करेन, ऍड वीकली टाइम टेबल वरती जाईन आणि इथं मी जाऊन आता ट्युटोरियल सिलेक्ट करेन. स्टार्टिंग डेट एंड डेट तीच राहणार आहे की आपण सुरुवात करणार आहे 2 जानेवारीला आणि आपण एंड करणार आहे 15 मे ला. तर हे मी सिलेक्ट केलेलं आहे आणि माझं ट्युटोरियल होतं मंगळवारी, तर मी हे मंडेला ट्युजडेला सिलेक्ट केलं आणि ते टायमिंग माझं ट्युटोरियलचं आहे 11 to 12. सो आय विल सिलेक्ट 11 to 12. आणि हे मी आता ऍड केलं. तर आता ट्युटोरियल आता जेव्हा मी ऍड करतोय त्यावेळेला आता माझे सेशन्स होत आहेत 76. ते आपल्याला इथं बघायला मिळतं. ओके, इथं तुम्हाला 4 कलर्स मध्ये तुम्हाला बघायला मिळतं की किती सेशन कंप्लीट झालेले आहेत, किती पेंडिंग आहेत. तर ते पेंडिंग जे आहेत ते आपले आता टोटल सेशन्स आहेत. 76 सेशन्स आहेत आता आपले टोटल.
स्टार्टिंग फ्रॉम 2 जानेवारी टू 15 मे आपले टोटल 76 सेशन्स आहेत. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला टोटल लेक्चर्स सेशन्स आपले किती कव्हर व्हायला पाहिजेत. ॲज पर पीसीआय 45 सेशन्स कव्हर व्हायला पाहिजेत आणि ॲज पर पीसीआय आपले ट्युटोरियल्स 15 कव्हर व्हायला पाहिजेत, म्हणजे आपले टोटल 60 लेक्चर्स व्हायला पाहिजेत. ओके, तर आता मी काय करेन की समजा आपण ट्युटोरियल्सला सेशन पण घेतोय, लेक्चर्स पण घेतोय, प्लस आपण एखादी ऍक्टिव्हिटी घेतोय, तर आपण असं अज्युम करूया की आपण ट्युटोरियलला दोन्ही ऍक्टिव्हिटी पण घेतोय आणि एखादं सेशन पण घेतोय. म्हणजे असं केलं तर आपलं टोटल 60 सेशन्स असले पाहिजेत. पण म्हणजे 60 सेशन्स आपले इथं भरले पाहिजेत टोटल ऍज पर पीसीआय. समजा तुम्ही ट्युटोरियलच घेताय तर मग तुमचे टोटल सेशन्स म्हणजे टोटल तुमचा सिलेबस हा 45 लेक्चर्स म्हणजे 45 सेशन मध्ये तुमचा सिलेबस कव्हर व्हायला पाहिजे. मग तुमचे उरलेले जे 15 आहेत ते 15 तुमच्या ट्युटोरियलच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही ज्या त्या ठिकाणी ते भरू शकता. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय की तुमचे जे काही सेशन्स असणार आहे, आता आपल्याला काय करायचंय तर आपल्याला तुमचे सिलेबस ऍड करायचंय प्रत्येक सेशनला. फॉर एक्झाम्पल 6 जानेवारीला माझं पहिलं लेक्चर आहे, त्यावेळेला मला आता कुठला तरी पॉईंट शिकवायचा आहे, तर त्यासाठी आपल्याला सिलेबस ऍड करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आता आपण काय जायचं तर काय करायचं तर आपण कोर्स लिस्ट वरती जायचं. ह्या कोर्स लिस्ट वरती क्लिक केलं, वरती ऑप्शन्स होते इथं, त्याच्यात कोर्स लिस्ट मध्ये गेलो, म्हणजे मगाचा जे आपला व्ह्यू होता तो आता परत दिसायला लागलेला आहे. आता तुम्हाला इथं रिसर्च मेथॉडॉलॉजी अंडर 76 सेशन दिसत आहेत, पण युनिट 0 दिसत आहेत. तर इथं आपल्याला आता युनिट्स ऍड करायचे आहेत, म्हणजेच आपलं सिलेबस आपल्याला ऍड करायचं आहे. तर आता मी काय करतोय इथं की आता हे मी ऍड करणार आहे. इथं मग आता सध्या काहीच नाहीये, इथं ऍक्शन बटन दिसतंय लेफ्ट हँड साईडला, मी त्याच्यावर क्लिक केलं आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं मला एक ऑप्शन दिसतो इम्पोर्ट सिलेबस. तर मी काय करणार आहे, ह्या इम्पोर्ट सिलेबस वरती क्लिक करणार आहे. आता इम्पोर्ट सिलेबस वरती क्लिक केल्यानंतर मला एक CSV फॉर्मॅट डाउनलोड करता येणार आहे आणि तो त्या फॉर्मॅटमध्ये हे कॉलम्स असणार आहेत: टॉपिक, सब टॉपिक, कोर्स आउटकम, लर्निंग आउटकम, आवर्स आणि मिनिट्स. तर इथं आपल्याला काय करायचंय तर टॉपिक्सच्या अंडर आपल्याला युनिटचं नाव टाकायचंय. फॉर एक्झाम्पल युनिट 1 आपला असेल, आता रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये युनिट 1 इंट्रोडक्शन टू बायोस्टॅटिस्टिक्स, तर मी तसं इथं टाईप करेन युनिट 1 इंट्रोडक्शन टू बायोस्टॅटिस्टिक्स. आणि त्याच्यामध्ये जे सब टॉपिक्स असणार आहेत म्हणजे आपल्या सिलेबस मधले बाकीचे जे पॉईंट्स दिलेले आहेत ते मला इथं ऍड केले पाहिजेत. ओके, त्यानंतर त्या त्या पॉईंटला कुठल्या सीओ अंटर आपण काउंट करतोय ते आपण इथं ऍड करायचंय. लर्निंग आउटकम आता ऍड केलं नाही तरी चालेल सध्या, कारण की आता आपल्याला नॅक साठी सीओज महत्वाचे आहेत लर्निंग आउटकम पेक्षा, त्यामुळे आपण सीओज ऍड करून घ्यायचे. आणि त्यानंतर पुढच्या कॉलम असणारे आर्स, जिथं आपण प्रत्येक ठिकाणी आपण 1 आरच ऍड करूया. आणि मिनिट्स तुम्ही 0 ठेवलं तरी चालेल सध्या. तर ठीक आहे, तर त्यासाठी आता इथं खाली काय करायचं, डाउनलोड सॅम्पल सिलेबस CSV, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला सॅम्पल सिलेबस डाउनलोड होईल. मी त्याच्यावरती क्लिक करतो. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला आता ते CSV फाईल ओपन झालेली दिसेल. तर ही सॅम्पल सिलेबसची फाईल CSV जी आहे ती ओपन झालेली आहे. इथं तुम्हाला ते हेडिंग्स दिसतील: टॉपिक, सब टॉपिक, मी झूम करतो, टॉपिक, सब टॉपिक, कोर्स आउटकम, लर्निंग आउटकम, आवर्स, मिनिट्स. आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीने हे टॉपिक तुम्हाला भरायचे आहेत. ठीक आहे, आता माझ्याकडे एक रेडीमेड दुसऱ्या सब्जेक्टचा सिलेबस आहे, तो मी कसा भरलाय हे तुम्हाला दाखवून देतो. तर हे बघा, इथं मी टॉपिक जो आहे, आता हे मी डॉक्युमेंटेशन अँड रेग्युलेटरी रायटिंग साठी केलेलं आहे. तर इथं तुम्हाला दिसतंय टॉपिक मध्ये मी युनिट 1 डॉक्युमेंटेशन लिहिलेलं आहे. त्याच्या अंडर सब टॉपिक्स तुम्हाला हे दिसतील. डॉसियर प्रिपरेशन, त्याच्या अंडर हे सब टॉपिक तुम्हाला दिसतील. ऑडिट्स, त्याच्या अंडर तुम्हाला हे सब टॉपिक दिसतील. तर अशा पद्धतीने 5ही युनिटचे टॉपिक्स मी इथे ऍड केलेत. आता PG साठी आम्हाला काय, तर आम्हाला ट्युटोरियल्स नसतात, त्यामुळे आम्ही डायरेक्टली हे सगळे 60च्या 60 लेक्चर्स मी इथं तयार केलेत. आम्हाला 60 लेक्चर्स भरवायचे आहेत, त्यामुळे प्रत्येक सिलेबसमध्ये जे प्रत्येक युनिट अंडर जेवढे पॉईंट्स आहेत त्यांना मी अशा पद्धतीने इथं अरेंज केले की बरोबर 60 लेक्चर्स माझे कव्हर होत आहेत. आणि पुढे इथे मी सीओ ऍड करू शकतो, सध्या मी ऍड नाहीत केलेले, सीओ मी नंतर ऍड करूही शकतो. ठीक आहे, ते आपल्याला करायचेच आहेत ऍड. लर्निंग आउटकम ऍड करायची गरज नाहीये. आर्स मी सगळीकडे 1 केलं, मिनिट्स मी सगळीकडे 0 केलं. ठीक आहे, आता मी काय करणार आहे तर मी हेच पॉईंट्स तिथं घेणार आहे फक्त डेमॉन्स्ट्रेशनसाठी, नंतर मी हे डिलीट करून टाकणार आहे, कारण की मला माहिती आहे की हे पॉईंट्स हे रिसर्च मेथॉडॉलॉजीचे आहेत, DRW म्हणजे डॉक्युमेंटेशन अँड रेग्युलेटरी रायटिंगचे नाही आहेत. तर आता मी काय करेन इथं, तर आता माझं सगळे अरेंजमेंट त्या पद्धतीनं मी एकदा माझे टॉपिक्स भरले की त्यानंतर मी इम्पोर्ट सिलेबस वरती जाईल. इम्पोर्ट सिलेबस वरती गेल्यानंतर आता मला काय करायचंय तर इथं ती जी फाईल मी क्रिएट केलेली आहे सिलेबस 2, त्याच्यावर क्लिक करेन, ओपन म्हणेन आणि प्रोसीड म्हणेन.
आता प्रोसीड म्हटल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की माझ्या युनिट वाईज तुम्हाला इथं सगळे पॉइंट्स जे आहेत ते ऍड झालेले आहेत. मी ह्याला व्हेरीफाय करेन आणि त्यानंतर मी ऍड सिलेबस म्हणेन. तर आता इथं तुम्हाला दिसतंय की प्रत्येक युनिट अंडर ते पॉइंट्स इथं आलेले आहेत. ठीक आहे, युनिट 4, युनिट 5. आता कधी कधी याच्यामध्ये ग्लिच येतो की सगळे पॉइंट्स ते घेतच नाही, कधी कधी असं होऊन जातं. मग अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला आपल्याला मॅन्युअली ते ऍड करावं लागतं. मग मॅन्युअली ऍड करताना काय करायचं, तर इथं ऍक्शन बटन आहे. त्यात टॉपिक ऍड करायचा. मला माहिती आहे की इथं खाली युनिट नंबर 5 चे माझे जे काही पॉइंट्स होते, फॉर एक्झाम्पल युनिट नंबर 5 मध्ये किती पॉइंट्स होते, तर युनिट नंबर 5 मध्ये माझे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पॉइंट्स होते. तर मला तसे 8 पॉइंट्स इथं ऍड केले पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतं की कधी कधी रिफ्रेश करावं लागतं. इथं आता मला दिसत नाहीये, तर मला हे रिफ्रेश केलं पाहिजे. मी रिफ्रेश करून बघेन ते पॉइंट्स दिसत आहेत का. ठीक आहे, तर मी काय करीन, आता इथं मी युनिट्स मी ऍड केलेले आहेत बघा. आता युनिट 5 दिसत आहेत इथं. आपण रिफ्रेश केलं की आपण ऑटोमॅटिकली कोर्स लिस्टवर परत येतो. इथं 5 युनिट्स आहेत, त्याच्यावरती मी क्लिक केलं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता मला इथं चेक करायचं की 5वा युनिट आलाय का, तर नाहीच आलेला. मग इथं मला काय करावं लागतं, तर इथं मला मॅन्युअली ऍड करावं लागणार आहे. ठीक आहे, तर मी काय करणार आहे की त्याच्यामध्ये सब टॉपिक मॅन्युअली ऍड करणार आहे. तर मी इथं काय करतो, इथं सब बरोबर हा टॉपिक जो आहे 5 नंबरचा, त्याच्या पुढे इथं प्लस बटन दिसतोय बघा लास्टला आपल्याला. त्या प्लस वरती ऍड करून मी सब टॉपिक ऍड करणार. मग ह्यामध्ये सब टॉपिक पहिला ऍड करेन मी, कुठला तरी असेल तो माझा सब टॉपिक मी ऍड करून घेईन. जे काय नाव असेल इथं, लेट अस से प्रायर अप्रुव्हल सप्लिमेंट्स अँड सुपॅक आहे, तर याला मी कॉपी करेन. याला कॉपी करून मी इथं पेस्ट करेन. ओके, कोर्स आउटकम नॉट येट ऍडेड हे मी नंतर ऍड करू शकतो. ओके, आवर्स मिनिट्स. ओके, तर ऑर्डर नंबर 1च असणार आहे. त्याला लिंक टॉपिक मी काय करेन, ऍड करेन. तर आता मी खाली जाऊन बघेन की येस, तो ऍड झालेला आहे. तसंच मी अजून बाकीचेही सब टॉपिक्स इथं ऍड करून घेईन. ते एकदा ऍड करून झालं आपलं की त्यानंतर आपण काय करूया, की पुन्हा आपण मागे यायचंय कोर्स लिस्टवरती. आणि कोर्स लिस्ट वरती आल्यानंतर आपल्या सेशन्सला ते टॉपिक लिंक झालेत का हे बघूया. तर ह्याच्यावरती क्लिक करूया, 76 सेशन्स जे आहेत त्याच्यावरती, आणि त्याला आपले टॉपिक्स लिंक झालेत का हे आपल्याला बघायचं आहे. तर आता आपल्याला दिसेल की टॉपिक लिंक झालेलं की नाही, टेबल येईल. तर इथं तुम्ही बघितलं, तर इथं तुम्हाला टॉपिक लिंक झालेले दिसतील. पण आता इथे बघा काय झालेलं आहे, मी सगळे सेशन 60 सेशन्स मी तयार केलेत. डिग्रीच्या स्टाफनी 45 सेशनच करायचे आहेत. ठीक आहे, 45 सेशन करून घ्या तुमचे, जेणेकरून काय होईल की इथे बघा आम्हाला एमफार्मला ट्युटोरियल नसल्यामुळे सगळे सेशन्स लागोपाठ येतात. पण आता काय झालेलं आहे, डिग्रीच्या बाबतीत 45 तुमचे सेशन्स असणार आहेत आणि 15 तुमचे ट्युटोरियल असणार आहेत. जिथं जिथं सेशन आहेत तिथं तिथं माझे टॉपिक्स गेलेले आहेत. ओके, लेटस से मी इथं नंबर ऑफ एंट्रीज 100 करतो. तर 100 एंट्रीज केल्यावरती तुम्हाला इथं दिसेल की जिथं जिथं लेक्चर्स आहेत, जिथं जिथं सेशन्स आहेत, तिथं तिथं माझे टॉपिक्स ऍड झालेले आहेत. ट्युटोरियलमध्ये तुम्ही काय वेगळं घेतलं असेल ते तिथं तुम्ही नंतर घेऊ शकता. ओके, तुम्ही तिथं ऍड करू शकता की तुमच्या 15 ट्युटोरियलला तुम्ही काय करणार आहे. आता इथं मी फक्त एकच टॉपिक ऍड केलाय, सब टॉपिक 5व्या युनिटला प्रायर अप्रुव्हल सप्लिमेंट, त्यामुळे तो आलाय. बाकीचे आपण ऍड केले की ते सुद्धा पुढच्या तुमच्या रेग्युलर सेशन्स मध्ये ते ऍड होऊन जातील टॉपिक्स. ओके, समजा तुमचे दिवस कमी पडतायत असं वाटलं, तर तुम्हाला तुमचे सेशनचे डेज इथं वाढवावे लागतील, हेही लक्षात ठेवा. की समजा तुमच्या आता तुम्ही 45 लेक्चर टाकलं, ट्युटोरियल टाकलं, आणि तसं केल्यानंतर तुमचे तिथं टोटल 45 लेक्चर जे आहेत, इथं ऍक्च्युली 45 टॉपिक्स दिसत नाहीयेत, कमीच टॉपिक्स दिसत आहेत. पण तिथं तर ऑलरेडी 45 ऍड करून झालेले आहेत. मग त्यावेळेला काय करायचं, की त्यावेळेला तुम्हाला इथं आता 76 सेशन आहे, तुम्हाला सेशन ऍड करावे लागतील. मग त्यासाठी काय करायचं, तर इथं वर यायचं, इथं मिडल बटन आहे ऍड मध्ये ऍड सेशन करायचं, आणि मग तुमची ती तारीख चूज करायची. 7 मे नंतरची कुठली तारीख असेल ना, ती सिलेक्ट करायची तुम्ही, आणि ती सिलेक्ट करून तिथं ऍड करायची, जेणेकरून खाली सेशन ऍड होत जातील आणि तुमचे उरलेले जे टॉपिक जे होते ना, जे अजून इथं आलेले नाहीत, ते ऑटोमॅटिकली त्या त्या डेटला लिंक होत जातील. तर या पद्धतीने तुम्हाला तुमचे प्रपोज टॉपिक यामध्ये ऍड करायचे. एकदा तुम्ही तुमचे प्रपोज टॉपिक यामध्ये ऍड केले, तुमचं ट्युटोरियलचे तुमचे जे काही टॉपिक्स असतील ते तुम्ही इथं ऍड करून घेतले, ट्युटोरियलला जे काही तुम्ही घेतलं असेल ते, त्यानंतर तुम्हाला काय करायचे की प्रत्येक वेळेला इथं जाऊन, इथं ऍक्शन बटनला जाऊन तुम्हाला एडिट करायचंय. ते म्हणजे एडिट रेग्युलर म्हणजे काय करायचं की 6 तारखेला 6 तारखेला 6
आता इथं 6 मे आलंय डायरेक्टली, दुसरं कुठलं तरी आपल्या युनिटचं आलंय डायरेक्ट. लेट मी चेक. नाही, 6 जानेवारी आहे, सॉरी. तर 6 जानेवारीला आता आपल्याला इथं एक्सप्लोरेटरी प्रोडक्ट डेव्हलपमेंट घ्यायचा होता. ठीक आहे. आपण काय घेतला, एक्सप्लोरेटरी प्रोडक्ट डेव्हलपमेंटला सुरुवात केली, पण तो संपला नाही टॉपिक, त्यामुळे आपण त्याला इन प्रोग्रेस म्हणणार आहे. ठीक आहे. तर हे इन प्रोग्रेस केलं, आपण खाली आलो, प्रोसीड म्हटलं. ठीक आहे. तर आता इन प्रोग्रेस ते प्रोसीड केलं, इथं आपल्याला अटेंडन्स अपडेट करायचे. मग तुमचे जे जे स्टुडंट्स होते त्यावेळेला त्या स्टुडंट्सला जे कोण तुमचे ऍबसेंट होते त्यांना ऍबसेंट मार्क करू शकता. पण एक लक्षात ठेवायचं की आपल्याला अटेंडन्स हा 80% दाखवायचा आहे मुलांना ऍज पर पीसीआय. त्यानुसार तुमचं तुम्ही ठरवा की कुणाला प्रेझेंट दाखवायचं, कुणाला ऍबसेंट दाखवायचं, किती वेळा दाखवायचं, हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ऍबसेंटला ऍबसेंट, प्रेझेंटला प्रेझेंट, त्या पद्धतीनं मार्क करा आणि प्रोसीड करा. ओके. मी इथं सगळ्यांना प्रेझेंट मार्क करतो, तर इथं तुम्हाला प्रेझेंट मार्क केल्यामुळे 27 out of 27 प्रेझेंट दिसत आहे. तर मी इथं मार्क ॲज कम्प्लीट करेन. मार्क ॲज कम्प्लीट म्हटल्यावरती हे मला विचारेल की खरंच करायचंय का मार्क. ते केल्यावर तुम्हाला चेंजेस करता येणार नाहीत. डॉक्टर घोरपडे यांना विचारल्याशिवाय चेंजेस करता येणार नाहीत. करायचं असेल तर डॉक्टर घोरपडे यांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करावं लागेल. तर ते आधी ठरवा तुम्हाला हे पटतंय का, आणि त्यानंतर तुम्ही येस म्हणा. जर चुकलं तर नंतर तुम्ही मला भेटू शकता आणि नंतर मला विचारू शकता तुम्ही की हे मला ओपन अप करून द्या आणि मला ते चेंज करायचंय. मी तसं तुम्हाला करून देईन, पण शक्यतो त्रास देऊ नका आणि जे आहे ते तुम्ही व्यवस्थित करा, अशी माझी इच्छा आहे. तर इथं तुम्ही येस क्लिक केलं मार्क, तर तुम्हाला इथं दिसेल की सेशन तुमचा कम्प्लीट आहे. असं तुम्हाला प्रत्येक सेशनला नंतर जायचंय आणि कम्प्लीट करून घ्यायचं आहे. आता इथं फर्स्ट कम्प्लीट झाला, तसं तुम्हाला सेकंडला जायचं आणि जे आता मगाशी केलं त्याच गोष्टी परत करायच्या आहेत. आणि ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. सगळे रखाने जे आहेत ते हिरवे दिसले पाहिजेत, म्हणजेच तुमचं ओल्ड सेमिस्टर किंवा आपल्या ऑड सेमिस्टरच्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला हेच करायचं आहे. तर ऑड आणि इव्हन सेमला तुम्हाला सगळं, ऑडचं तर सगळं कम्प्लिटेड दाखवायचं आहे. इव्हनचं 15 मेच्या आधीचं जी काय आता आपली करंट डेट आहे तिथपर्यंत सगळं कम्प्लीट तुम्हाला दाखवायचं आहे. तर हे झालं तुमच्या अकॅडमिक प्लॅनिंगच्या बाबतीत. ओके. याच्यानंतर जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला पर्सनली भेटून विचारू शकता. ठीक आहे. आता इथं ट्युटोरियलच्या बाबतीत एक पॉइंट राहतोय तुमचा. तर ट्युटोरियलच्या बाबतीत इथं जर मी एडिटला गेलो, एडिट सेशन, तर इथं एडिट सेशनला गेल्यावर मी एडिट ट्युटोरियलला जातोय. ठीक आहे. तर इथं प्रपोज सिलेबस आहे बघा. म्हणजे आता काय की ट्युटोरियलच्या बाबतीत ही तुम्ही जर एखादा गोष्ट शिकवली असेल तर तुम्ही त्याला टिक मार्क करा. ओके. ती गोष्ट शिकवली एक्स्ट्रा. ओके. तर ते तुम्ही तिथं टिक मार्क करा. किंवा तुम्ही इथं अपडेट कम्प्लिशन टॉपिक मध्ये पुन्हा तुम्ही त्या ट्युटोरियलमध्ये तुम्ही काय एक्स्ट्रा घेतलं, कुठला टॉपिक एक्स्ट्रा घेतला, तो तिथं दाखवा. म्हणजे आधी ट्युटोरियलच्या आधीच्या दिवशी जो टॉपिक होता ना, तोच टॉपिक पुन्हा तिथं इन प्रोग्रेस म्हणूनच दाखवा. म्हणजे आधी जर तुम्ही तो इन प्रोग्रेस दाखवलाय तर इथं तो खाली पण तो इन प्रोग्रेसच दाखवा. नंतरच्या लेक्चरला तो कम्प्लिटेड दाखवा. समजा तुम्हाला वाटतं की ट्युटोरियलच्या आधी जो सेशन होता तिथं तुम्ही टॉपिक कम्प्लिटेड दाखवलाय, तर ट्युटोरियलमध्ये तुम्ही तो कम्प्लिटेड टॉपिक जो आहे त्याच्यानंतरचा टॉपिक तुम्ही इन प्रोग्रेस दाखवू शकता आणि पुढच्या ह्याच्यात पुन्हा तो इन प्रोग्रेस तुम्ही दाखवा. ठीक आहे. तर ह्याच गोष्टी तुम्ही ट्युटोरियलच्या बाबतीत करू शकता. त्यामुळे तिथं काहीही नसलं तरी सुद्धा तुमच्या सिलेबस मधला जो आधीचा पॉईंट होता, ट्युटोरियलच्या आधीचा जो सेशन होता, तिथं जर पॉईंट तुम्ही इन प्रोग्रेस दाखवलाय तर इथं पण तोच पॉईंट इन प्रोग्रेस दाखवा. तिथं जर तो पॉईंट तुम्ही कम्प्लिटेड दाखवलाय तर नंतरच्या सेशनला जो पॉईंट तुम्ही घेणार आहे त्याला इन प्रोग्रेस दाखवा आणि नंतरच्या सेशनलाही त्याला इन प्रोग्रेसच दाखवा. ओके. तर ह्या गोष्टी तुम्ही ट्युटोरियलच्या बाबतीत करू शकता. माझ्या मते ज्या गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत ह्या व्हिडिओवरून त्या क्लिअर होत आहेत. जर त्यानंतर ही काही कन्फ्युजन तुम्हाला वाटलं तर तुम्ही नंतर मला भेटू शकता आणि मला विचारू शकता. ओके. थँक्यू.